मीनाक्षीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आपण आज आरोग्यदायी असे व्हिटॅमिन सीचे भांडार असलेले मधुर स्वादिष्ट असे आवळा सरबत बनवूया. त्यासाठी आपल्याला 1 किलो आवळे लागतील. हे आपण स्वच्छ पाण्याने स्वच्छ आवळे धुवून घेऊया. धुतल्यानंतर एक एक असे करून आपल्याला हे स्वच्छ सुकून घ्यायचे आहे. आता मी आवळे हे सगळे स्वच्छ पुसून घेतलेले आहे. आता आपल्याला एक एक करून याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहे. हातामध्ये घेऊन फोडी केल्या तर आपले हात थोडे हलके काळे होतात, म्हणून आपण असे ह्याच्यावर ठेवून हे इझिली होतात. असे करून एक एक सगळे आपल्याला काप करून घ्यायचे आहे. बघा, आता मी सर्व आवळ्याच्या 1 किलो आवळ्याच्या फोडी बारीक करून घेतलेल्या आहे. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये 3 इंच मी अद्रकचे तुकडे घेतलेले आहे. हे पण पाचक असतात, याने पण वेगळा स्वाद येतो आपल्या शरबतला. बघा, याप्रमाणे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. आणि एका भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. याप्रमाणे सर्व फोडी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. त्यामुळे थोडंसं आलं आणि पुन्हा आपण हे फिरवून घेऊया. आपण हा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे सर्व. तर आता याचा आपण स्वच्छ कापड घेऊन दुसऱ्या पॅनमध्ये आपण याचा ज्यूस काढून घेऊया. कापड मात्र एकदम स्वच्छ घ्यायचं. आपल्याला चाळणीने ज्यूस नाही काढायचा आहे. याचा चाळणीने त्याचा ज्यूस भरपूर निघत नाही आणि त्यामध्ये बारीक बारीक कण पण अडकले जातात, तर ज्यूस आपला चांगला बनणार नाही. बघा, पटपट होत आहे आणि पूर्णपणे निघून जातोय. आता हा चोथा आहे, याचा पण आपल्याला उपयोग करायचा आहे. आपण फेकून नाही द्यायचा आहे. याप्रमाणे मी सर्व ज्यूस काढून घेते. चला तर आपण हा ज्यूस आता काढून घेतलेला आहे. यामध्ये 1 लिंबाचा रस आपण घालूया, म्हणजे आवळ्याचा जो हलकासा तुरटपणा असतो तो आपल्या जाणवणार नाही. आता हे द्रावण आपल्याला काचेच्या बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे. चला तर आपण हा आवळा ज्यूस काचेच्या बंद बॉटलमध्ये भरून घेतलेला आहे. तर चला आता आपण आवळा ज्यूस बनवूया. त्यासाठी आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे 200 ग्रॅम. त्यामध्ये 5 मिली आवळा ज्यूस याच्यामध्ये टाकायचा आहे. दीड चमचा साखर घालायची आहे. आणि ढवळून घ्यायचं. थोडे आईसचे क्यूब घालायचे. बघा, आता आपला थंडगार आवळा सरबत तयार. तर आपण काढलेले आहे आवळ्याचे जे गुठळी आहे हे आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे. आणि तसं आवळ्याचं हे जे हे आहे काढलेलं पावडर हे पण आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे. याचं पण आपण आवळा सुपारी बनवू शकतो आणि याचं आवळ्याचं लोणचं बनवू शकतो. बघा, आता यामध्ये थोडंसं धनिया पावडर टाकायचं, थोडं मिरची टाकायची, लाल मिरची पावडर, आणि थोडं मीठ घालायचं, थोडी हळद घालायची आणि जिरा पावडर घालायचं. आणि हे ढवळून एका
डब्यामध्ये भरून ठेवायचं. याला छान पाणी सुटेल आणि सगळं जे आपण तिखट, मीठ, हळद, जिरं पावडर, धनिया पावडर टाकलेलं आहे त्याचा स्वाद त्याला येईल. हे झालं आपलं आवळा लोणचं तयार. तसंच यामध्ये पण आपण मीठ घालूया, जिरा पावडर घालूया, धने पावडर घालूया आणि किंचितशी हळद घालून तसं फिरून घेऊया आणि याला उन्हामध्ये वाळू देऊया. वाळल्यानंतर एका बंद बॉटलमध्ये भरून सर्व करूया. खूप छान रुचकर लागतो जेवणानंतर खायला. तर चला, माझा व्हिडिओ आवडला असेल आपल्याला तर त्याला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.